दी मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज फरसबीची भाजी बनवणार आहे, बटाटा फरसबी। मी ही फरसबी आणले 250 ग्राम आहे। ती अशी धुवून घेतली आणि चांगले असे बारीक असे तुकडे केले आहे। आता आपण ह्याची चांगली मस्त अशी भाजी बनवायची आहे। पण त्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। चला तर मग आपण आता ही बटाटा फरसबीची भाजी बनवूया। गॅसवरती आपण आता एक भांडं ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये आता 2 चमचे तेल ओतून घ्यायचे, ते चांगलं गरम करून घ्यायचे। ही भाजी एकदम पौष्टिक असते फरसबीची। तेल चांगलं गरम करून घ्यायचे। तेल आपलं चांगलं गरम झालं आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं टाकायचे आणि थोडंसं हिंग टाकायचे आणि 4-5 मी लसूण घेतलेले आहेत, अशा जरा ठेचून घेतलेले आहेत त्या टाकायच्या आणि आळा थोडासा किसून घेतलेला आहे तो टाकायचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। चांगलं असं लाल होईपर्यंत, आलं लसूण चांगलं लाल होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचे। आता त्याच्यामध्ये 1 कांदा घेतलेला आहे बारीक चिरून मीडियम साईजचा, तो चांगला भाजून घ्यायचा आहे। असा लाल होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे। आपला आता कांदा चांगला भाजलेला आहे। आता त्याच्यामध्ये आपण जे 2 बटाटे घेतलेले सोलून ते चांगले चिरून ते याच्यामध्ये टाकायचे आणि चांगले मिक्स करून घ्यायचे। मीडियम गॅसवरती आपण ठेवून त्याच्यावरती झाकण मारून चांगले शिजून घ्यायचे। पाच मिनिटांसाठी आपण झाकण मारूया। आपले आता 5 मिनिटं झालेले आहे। आपण बटाटा शिजत टाकलेला आहे, तो बघू शकता आपला बटाटा थोडा शिजलेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये सुके मसाले टाकणार आहोत। अर्धा चमचा हळद पावडर टाकायची आहे, ही भाजी एकदम मस्त होते। 1 चमचा घरगुती तिखट मसाला, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा धनिया पावडर, गरम मसाला अर्धा चमचा, जिरा पावडर अर्धा चमचा आणि हे सगळं मिक्स करून घेऊया। आणि आपली जी फरसबी आपण बारीक करून घेतलेली आहे, असे तुकडे करून घेतलेले, ते आपण आता ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आणि सगळं मिक्स करून घ्यायचे। बघू शकता आपली भाजी ही मस्त भाजी होते आणि झटपट होते आपली ही भाजी। त्याच्यामध्ये मी आता 1 मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे, तो चिरून टाकायचा आहे वरून आणि मिक्स करून घ्यायचे आणि याच्यावरती 10 मिनिटांसाठी झाकण मारून ठेवायचे आपली फरसबी चांगली शिजण्यासाठी। बटाटा आपला शिजलेला आहे, तर आपण झाकण मारून ठेवूया। आपली आता भाजी बघूया चांगली शिजली काय ते, बघा किती मस्त अशी झालेली आहे। बटाटा पण शिजलेला आहे आणि आपली फरसबीच पण चांगली शिजलेली आहे। हे बघा किती मस्त अशी भाजी झालेली आहे आपली। आता आपण ही प्लेटमध्ये काढून घेऊया।
मस्त वास पण सुटलेला आहे. ही भातासोबत चपातीसोबत मस्त अशी लागते भाजी आपली. आणि आपली ही भाजी झटपट होते. टिफिनसाठी पण ही भाजी मस्त एकदम. बघू शकता आपली मस्त अशी भाजी झालेली आहे आणि एकदम वास पण असा मस्त येतोय. कशी वाटते तुम्हाला माझी रेसिपी? धन्यवाद.